गाय हे नुसतं जनावर नाहीये, शासनाचं लक्ष व्यवस्थित नसल्यामुळे कसायांचे अड्डे झालेले आहेत. गाईचं शेण कोहिनूर हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे. गाईची कत्तल 100% थांबली पाहिजे. पुण्याजवळ भोसरी या ठिकाणी ही पुणे पांजरापोळ ट्रस्टची गोशाळा आहे. अशा अनेक गोशाळा तुम्हाला आढळतील. तिथं गोसेवकांनी गोहत्येपासून वाचवलेल्या गायी, बैल आणि त्यांच्या बछड्यांचा सांभाळ केला जातो. गोहत्यावरून आपल्याकडं अनेक मतप्रवाह आढळून येतात. गोहत्या होऊ नये, गायींचं रक्षण व्हावं, त्या सुरक्षित राहाव्यात, यामागं जसं धार्मिक कारण सांगितलं जातं तसंच त्यामागं वैज्ञानिक, अर्थशास्त्रीय कारणं देखील आहेत. शेण, गोमूत्र आणि दूध यामुळं शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गाई, बैल ही वरदान ठरलेली आहे. त्यामुळं या गायींची, बैलांची पुढे जाऊन गोहत्या होऊ नये म्हणून गोसेवा करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसते. ही गोसेवा कशी केली जाते? गोहत्या कशा रोखल्या जातात? कसायाच्या तावडीतून सोडवलेल्या गाय, बैल या जनावरांचं पुढं काय होतं? त्यांच्या आरोग्याची निगा कशी राखली जाते? यासंबंधी फॉर द पीपल न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट. असं आहे की आमची एक गुप्त यंत्रणा आहे आणि आमच्या गुप्त यंत्रणेमार्फत आम्हाला कधी माहिती मिळते की बुवा अमक्या रस्त्याने गाडी जाणार आहे, अमक्या कत्तलखान्यात जाणार आहे. मात्र आमचे गोरक्षक त्या निरोपाचा फायदा घेऊन सोयीच्या ठिकाणी थांबतात आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर पोलिसांना कळवतात आणि पोलिसांच्या मदतीने गाडी अडवतात आणि पोलिसांच्या मदतीने गाडी अडवल्यावर पुढे कायदेशीर कारवाई होऊन मग गाई गोशाळेत जातात. दुसरा पण एक प्रकार आहे की जनावरांचे जे बाजार आहेत हे दुर्दैवाने शासनाचं लक्ष व्यवस्थित नसल्यामुळे कसायांचे अड्डे झालेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती नावालाच असते आणि कसायांची लॉबी सगळ्या जनावरांचा बाजार कंट्रोल करत असते. मग जनावरांच्या बाजारात आमचे कार्यकर्ते जाऊन थांबतात. त्याला आम्हाला संख्याबळ निर्माण करावं लागतं. एकटा दुकटा कार्यकर्ता काही करू शकत नाही. 5-25 कार्यकर्ते जनावरांच्या बाजारात थांबतात आणि जनावरांच्या बाजारात कसाईने जर जनावर खरेदी केली तर ती जनावर पोलिसांच्या मध्ये ते ताब्यात घेऊन कारवाई करतात. महाराष्ट्रामध्ये सरकार मान्य 1062 गोशाळा आहेत आणि त्याची गोसेवा आयोगाकडे नोंद आहे, चॅरिटी कमिशनरकडे नोंद आहे. तर त्या गोशाळेत पोलिसांच्या मार्फतच त्या गाई जातात. आता काही प्रमुख गोशाळा ज्या आहेत म्हणजे इथं एक भोसरीची गोशाळा आहे, पुणे पांजरपोळ ट्रस्टची. इकडे एक विरालयम गोशाळा आहे जांभूळवाडीला. अशा गोशाळेमध्ये ICU सुद्धा उपलब्ध आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे की जनावरांची जर परिस्थिती अत्यवस्थ झाली तर त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी कोणते कोणते उपचार लागतील आणि ते तातडीने कसे मिळतील आणि त्या ठिकाणी डॉक्टर पण असतात. अशा पद्धतीने जनावरांना ट्रीटमेंट दिली जाते. परंतु खेड्यापाड्यांमध्ये ज्या गोशाळा आहेत तिथं आठवड्यात एकदा डॉक्टर उपलब्ध असतो. पण याच्या बाबतीत सरकारचा नियम आहे जिल्हा परिषदच्या डॉक्टरांनी या ठिकाणी जाऊन गोशाळेमध्ये जाऊन जनावरांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. परंतु सरकारचे जे डॉक्टर आहेत ते जबाबदारी पार पाडत नाहीत आणि सरकार त्यांच्याकडनं जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी याच्याकडे नीट लक्ष देत नाही. एकदा गाय गोशाळेत गेली तर ती जर एखाद्या शेतकऱ्याला आवडली आणि शेतकऱ्यांनी मागणी केली तर त्याला काही अटींवर काही नियम लावून दिली जाते की त्याने त्या गायीची नीट सांभाळ केला पाहिजे आणि ती गाय कोणत्याही परिस्थितीमध्ये कसाईकडे जाता कामा नाही, तिचं पालन पोषण प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि जर जमत नसेल तर परत गोशाळेत गाय आणून ठेवली पाहिजे अशी त्यांच्याकडनं वचन चिठ्ठी घेतली जाते स्टॅम्प पेपरवर आणि मग गाय शेतकऱ्यांना मिळते.
पण ज्या गायी शेतकरी नेऊ शकत नाहीत किंवा ज्या गायी एकदा गोशाळेत सोडल्यात त्या मरेपर्यंत गोशाळेत थांबतात. 23 जाती आहेत, ते की महाराष्ट्रात सगळ्या नाही आहेत, पण महाराष्ट्रामध्ये देवणी नावाची एक जात आहे, खिलारी नावाची एक जात आहे, अशा काही जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. 8-10 जाती आहेत महाराष्ट्रात. डांगी म्हणून एक जात आहे, घोडे आहेत, उंट आहेत, पण सगळ्या गोशाळेत नाहीत, भोसरीच्या गोशाळेत आहेत. ज्या प्राण्यांची कत्तल आम्ही थांबवलेली आहे आणि प्राण्यांना जीवदान दिलेलं आहे, असे प्राणी सांभाळण्याची आर्थिक क्षमता असलेल्या मोठ्या गोशाळा थोड्या आहेत. त्यापैकी एक भोसरीची गोशाळा आहे. मग आपल्या कार्यकर्त्यांनी काही उंट आणि घोडेसं वाचवले होते, तर त्या ठिकाणी ते सांभाळले जातात. ही खिलार गाय, याच्या व्यतिरिक्त एक गावठी गाय असते जी आपल्या खेड्यापाड्यात सापडती होती, एक कोकण गिड्डा असते, एक देवणी असते, एक डांगी असते, एक सैवाल असते, गीर असते, अशा काही 8-10 जाती आहेत तिथे. एक लाल कंदार असते. परंतु पुण्यामध्ये गावठी गाय आणि खिलार गाय आणि जोडीला काही गीर गाय अशा असतात. की गोबर गॅस जो आहे हा गायीच्या शेणापासून तयार होणारा गॅस हा स्वयंपाकाला उपयोगी पडतो आणि त्यामुळं कमी पैशात गॅस उपलब्ध झाल्यामुळं गोबर गॅस वापरणाऱ्यांचा खर्च कमी होतो. रॉकेल LPG गॅसचा सिलेंडर ह्याची काही आवश्यकता पडत नाही. त्यामुळं कमी खर्चामध्ये चांगलं जीवन जगण्याची एक संधी गोबर गॅसमुळं मिळू शकते. गांडूळ खताबद्दल किती महत्व सांगता येईल की गाईचं शेण हे सगळ्यात जास्त महत्वाचं खत आहे. त्या गांडूळ खतामुळे जमिनीमध्ये वनस्पतीच्या झाडाच्या मुळापर्यंत जाणारे अगदी बारीक असे रस्ते तयार होतात आणि त्यातून मुळापर्यंत पाण्याचा पुरवठा होतो आणि त्याच्यामुळं पिकांची वाढ चांगली निकोप पद्धतीने होती. त्यामुळे गांडूळ खत हे फार उपयोगी आहे आणि गाईच्या शेणामध्ये जमिनीमध्ये जी पोषक द्रव्ये निर्माण झाली पाहिजेत ती पुरवण्याची ताकद आहे. लोकांना आमची आग्रहाची विनंती आहे की गायीकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. गाय हे नुसतं जनावर नाहीये, गायीमध्ये देवतांचा वास असतो अशी हिंदू धर्माची शिकवण आहे. आणि हे हिंदू धर्माची शिकवण कधी चुकीची नसतेच, परंतु विज्ञानाने सुद्धा गायीचं महत्व मान्य केलेलं आहे की गायीच्या शरीरावर वशिंड आहे आणि त्या वशिंडामध्ये सूर्याची ऊर्जा खेचण्याची कुवत आहे. तुमच्या हातात तुमची विष्ठा तुम्ही धरू शकणार नाही, पण तुमच्या हातात जर तुम्ही शेण धरलं तर तुम्हाला केळस येणार नाही. हे शेण माणसाच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे आणि हे शेण जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने गुजरात गव्हर्नमेंटच्या विरुद्ध कसाईंनी केलेल्या एका अर्जावर निकाल देताना असं म्हणलं होतं, डंग ऑफ काऊ इज मोर व्हॅल्युएबल दॅन फेमस कोहिनूर डायमंड. गाईचं शेण कोहिनूर हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे असं म्हणलं होतं. भगवान शंकरांनी सुद्धा प्राचीन काली शिवपुराणात सांगितलं होतं की गोमय वसते लक्ष्मी, गाईच्या शेणातच लक्ष्मीचा वास आहे. गाईचं शेण उपयोगी आहे, अत्यंत महत्वाचं आहे. गोमूत्र हे महत्वाचं आहे. गोमूत्राचं रोज सेवन केलं तर कॅन्सरची भीती राहत नाही, शरीर निरोगी राहतं. केमिकल खतांमुळं जे विष आमच्या पोटात जातं ते सगळे विष बाहेर फेकायचं असेल तर गोमूत्र रोज 2 चमचे तरी सेवन केलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि शेतीच्या उत्पादन क्षमतेसाठी देशी गायीची फार आवश्यकता आहे. गाय हे धन आहे, गाय ही लक्ष्मी आहे, ही हिंदुस्थानची लक्ष्मी आहे. या दृष्टिकोनातनं गायीचं सांभाळ पालन पोषण झालं पाहिजे आणि गायीची कत्तल 100% थांबली पाहिजे. गो हत्यामुक्त हिंदुस्थान झालं पाहिजे असा आग्रह जनतेने सरकारकडे धरला पाहिजे. गायीला हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे, परंतु गायीचं महत्त्व केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक दृष्ट्याही गाय महत्त्वाची आहे. तिच्यापासून मिळणारं शेणखत, त्यापासून तयार होणारं गांडूळ खत, गोमूत्र हे माणसाच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी. त्यामुळं गोरक्षण होणं आवश्यक वाटतं, परंतु सरकार आणि त्यासंबंधीचे सरकारी विभाग
खरंच गोरक्षणासाठी काम करतायत का, की केवळ भाषणापुरतंच त्यांचं गोरक्षण सुरू आहे, अशी परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे.